नागपूरमध्ये एकनाथ शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आक्रमक, पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे उमेदवारी अर्ज जाळत केला निषेध. पुण्यात राष्ट्रवादीकडून आणखी एका गुन्हेगाराला उमेदवारी. गुंड कुख्यात बापू उर्फ कुमार प्रभाकर नायरला राष्ट्रवादीनं प्रभाग क्रमांक 39 मधून दिली उमेदवारी. मीरा रोडमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याची माहिती. मुंबईतील मागठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने. भाजपकडून वॉर्ड क्रमांक 25 मधून निशा परोळेकरांना उमेदवारी. शिवसेनेच्या शेखर चेरेनकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात. सुहास कल्याणकर यांनी भरला उमेदवारी अर्ज. इच्छुकांना डावलून कल्याणकर यांच्याकडून मुलाला उमेदवारी. प्रभाग क्रमांक 1 मधून सुहास कल्याणकरांना उमेदवारी. कुर्ला वॉर्ड क्रमांक 169 मध्ये भाजप मुंबई सचिव अमित शेलारांची बंडखोरी. शिंदेंच्या शिवसेनेला जागा गेल्यामुळे भाजपमधील इच्छुकांची बंडखोरी. शिंदेंच्या शिवसेनेकडून जय कुडाळकरांना उमेदवारी. आमदार मंगेश कुडाळकरांच्या मुलाला तिकीट दिल्यामुळे भाजपकडून घराणेशाहीचा आरोप. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये आणखी एक बंडखोरी. वरळीमध्ये मनसेला जागा गेल्यामुळे ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बंडखोरी. वॉर्ड क्रमांक 197 मधून श्रावणी देसाई यांनी भरला उमेदवारी अर्ज. मालेगावमध्ये काँग्रेसकडून अपंग व्यक्तीला उमेदवारी. निवडून आल्यास जनतेसह अपंगांची सेवा करणार, उमेदवारांचं आश्वासन. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाचा प्रीमियर सोहळ्याला मराठी सिनेविश्वातील अनेक दिग्गजांची हजेरी. 1 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार. भुसावळ रेल्वेच्या 100 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा. काल रात्रीच्या जेवणानंतर काही जणांना सुरू झाला होता त्रास. इराणमध्ये सरकारविरुद्ध नागरिकांची निदर्शनं. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रियाल चलन कमकुवत होत असल्याच्या विरोधात निदर्शनं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चीनमध्ये विशेष तयारी. विविध प्रांतांमधील सजावटीचे फोटो समोर. विशेष कंदील महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आणि रस्त्यांवर मोठ्या पुतळ्यांना रोषणाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.